सुरू होतं त्यासाठी तुम्ही या सगळ्या कृती केलेल्या आहे का? तर त्यांनी सांगितलं केलेल्या नाही. मग आता याच्यावरून सामान्य महाराष्ट्रातली जनता या प्रश्नोत्तरावरून सुद्धा समजून घेऊ शकते की सगळे जे फुटीर आमदार आहेत ते सुरतला जातात, एकाच ठिकाणी जातात, तिथून गुवाहाटीला एकत्र जातात, कारण का ते मित्र होते असं ते म्हणतात आणि ते सरकार पाडण्यासाठी गेलेले नाही असं ते म्हणतात. मग त्याच्यानंतर बरोबर सरकार पडते आणि त्याच्यानंतरच बरोबर भारतीय जनता पक्षासह सरकार स्थापन करण्यात येते गव्हर्नरच्या मदतीने. हे सगळं समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातील जनता ही सक्षम विचार असलेली आहे. त्यामुळे हा खोटारडेपणा जो आहे तो सुद्धा आता परत सर्वोच्च न्यायालयामध्ये उघड करण्यात येईल. त्यानंतर 21/6/2022 रोजी उद्धव ठाकरे साहेबांनी मीटिंग बोलावली. ऑफिशियल रेसिडेन्स त्यांचं जे आहे तिथे 21/6/2022ला 12:30 वाजता ती मीटिंग बोलावली होती आणि त्याच्यामध्ये ठराव करण्यात आला, ज्याच्याबद्दल मी आधीसुद्धा माहिती दिलेली आहे की एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून निष्कासित करण्यात आलं, काढून टाकण्यात आलं. म्हणजे त्यांची हकालपट्टी करण्यात आली आणि ती हकालपट्टी एकनाथ शिंदेंची केलेली आहे उदय सामंत, संजय राठोड आणि आपले दादा भुसे यांच्या सहीनी. त्यामुळे ते सुद्धा पत्र परत एकदा आत्ता चर्चेत येणार आहे की एकनाथ शिंदे यांना जे गटनेता पदावरून काढलेलं आहे त्याच्यामध्ये हे अशा प्रकारचं जे काढून टाकणं आहे आणि अजय चौधरी यांना गटनेता नेमणं आहे ते चुकीचं आहे असं मत तेव्हासुद्धा एकनाथ शिंदेंतर्फे मांडण्यात आलं, जे कदाचित राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांनी मान्य केलं होतं. परंतु ते तशा पद्धतीने त्यांना काढून टाकणं योग्य होतं. एकनाथ शिंदे यांना जे काढलं आणि अजय चौधरी यांची नेमणूक केली ते योग्य आहे असं मत सर्वोच्च न्यायालयाने सुभाष देसाईच्या केसमध्ये पॅराग्राफ नंबर 128 मध्ये स्पष्टपणे नमूद केलेला आहे. तर हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तो आधीपासून आम्ही सांगतो आहे. आता 21/6/2022च्या मीटिंगला एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत अनेक जण उपस्थित नव्हते, कारण का ते पळून गेलेले होते. आता याच्याबद्दलची अटेंडन्स शीट देण्यात आली होती विधानसभा अध्यक्षांसमोर सुद्धा, पण ती विश्वासपात्र नाही असं त्यांनी सांगितलं, कारण की नोटीस सर्व्हिस झाली की नाही याच्याबद्दलची काही खात्री पटत नाही असं